पहिली धाव येत असताना आपण पाहतोय खातं उघडलं पहिल्याच बॉलवरती. बॅटिंग करत असताना आर आर ईगल्स टॉस गमावला त्यांनी त्यांच्या अगेन्स्ट पॉवर गँग आर्मी. स्क्वेअर कटला अटेम्प्ट होता बॅटर कडून, थोडासा ऑफस्टंपचा बाहेर आणि चांगला बाउन्स या बॉल मध्ये पाहायला मिळाला. मुकेशला आपण या षटकामध्ये पाहतोय आणि चांगले बॉलर आहेत. ज्या पद्धतीने पॉवर प्ले मध्ये ते बॉलिंग करत आहेत, सचिन शरदची जोडी सध्या तरी या दोघांना त्यांनी थोडं शांत ठेवलंय. पहिल्या 2 बॉल मध्ये काही बाउंड्री आली नाही. लॉफ्ट करायचा होता बॉल, पुन्हा हवेत होता. सिली पॉइंट दरम्यान नॉन स्ट्रायकिंग रॅकेटला चान्स घेतलीये. मिडॉनने केले मिसफील्ड. बॉल चालला मागे आणि आपण पाहतोय त्या एकच ऑपरेटर थांबा इकडे. डीजी ऑपरेटर पण एकच थांबा. नाही आता तुमचा निघेला फेस. येस, लेग बायचा सिग्नल आहे. लेग बायज आहेत. 3 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर सध्या पण एकंदरीत 4 या आकड्यावरती आहे. चला, मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये छोट्या छोट्या स्पर्धा होत राहतात. बॅकफुटला चांगला कट बॉल चाललाय मागे, बॅकवर्ड पॉइंट मधून सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. मूड फ्रेश करण्यासाठी आपलं आवडतं गाणं एखादं जरी आपण 3-4 मिनिटं ऐकलं शांततेत तर आपला मूड लगेचच फ्रेश होतो. आणि क्रिकेट सोबत म्युझिक, आपण जेव्हा जेव्हा स्टेडियम मध्ये मॅचेस पाहण्यासाठी जातो तिकडे ऑन ग्राउंड कॉमेंट्री नसते. तिकडे फक्त एक अँकर आणि डिस्क जॉकी. फटका चांगला आला, दोन्ही पाय हवेत असताना इकडे कट केल्या बॉलला, स्क्रॉप द विकेट, चौकार. पुन्हा तिकडेच मारायला गेले होते. बाउन्सर तर इकडे होता. अगोदर गोलंदाजच इंटरेस्टेड नव्हते अपील मध्ये, सो इकडे क्लिअर झालं होतं की बॅटची एज नव्हती. रॅम्पासने देखील ते सांगितलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 12 धावा. बॅटिंग करत असताना आर आर ईगल्स. यहाँ पे भी दिल ही टूटा था, वरना दोस्तों के बीच ये झगड़ा नहीं होता. चलता रहता है दोस्ती में, ये सब कुछ चाहिए. जेवणामध्ये तसं ताटात आपल्या कसं असतं, काही तिखट, काही आंबट, काही गोड, काही ओके असतं. तशीच दोस्ती आहे मित्रांनो. आयुष्य आपलं तसंच आहे. षटक पहिलं संपलं. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 12 वरती. आणि आता आर आर ईगल्सला अटॅक करावा लागणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे इकडे. सेकंड ओव्हर मध्ये शंकर आलेला आहे. लॉंग ऑन रेडी आहे, मिड विकेट रेडी आहे. अँड देन एक डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. शॉर्ट कव्हरचं पॉईंट, थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेट आतमध्ये. पहिला बॉल, फुल टॉस आहे, लॉंग ऑफला चान्स आहे. स्टार्ट घेतला होता, कॅच झाली ड्रॉप. ये सचिन लगता नहीं आज उनकी नींद पूरी हो गई है. 13 धावा, 14 धावा, 2 धावा आलेल्या आहेत. जीवनदान मिळते बॅटर सचिन कोंडलकर आहेत.
2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला 14 वरती पाहायला मिळतोय. 14 रन, सेकंड ओव्हर प्रोग्रेस. कॅच ड्रॉप झाली आहे. फुल लाईन, चांगला यॉर्कर आणि इकडून थेट बॉल निघून गेलेला आहे विकेट किपर कडे. ही मॅच महत्वपूर्ण आहे. दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकलेला आहे. यानंतर लुझर मध्ये मॅच आहे. रिओ रायझिंग स्टार आणि एवेंजर्स इनके बीच अगला मुकाबला है. फुल टॉस, इट्स अ नो बॉल. चांगला कट केला आणि कवच मधून बॉल सीमा पार, चौकार. सो स्कोर सध्या आपण पाहतो 18 वरती आहे. चांगला कटचा फटका इकडे. मिड विकेटला फील्ड थांबलेले आहेत. बॉल मध्ये जो अचानक बाउन्स होता, बीट केलं फिल्डरला, आलाय चौकार. (23) 23 धावात दुसरं षटक. अटॅक झाला इकडे. मागच्या 2 बॉल मध्ये 9 धावा आल्या. इकडे फुलर लेन थोडासा लांब ठेवला, बट ऑफस्टम्पचा बाहेर होता आणि बॅटिंग साइडने रिव्ह्यू घेतला. ओके, ऍक्शन रिप्ले. लेफ्ट आर्म राउंड विकेटने येत होते आणि हा जो बॉल आहे रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ डॉट बॉल. फेअर डिलिव्हरी. स्कोर सध्या 23 आहे. डॉट आलाय शंकर कडून. पुढचा बॉल. पॉवर प्लेचे 2 बॉल बाकी आहेत. कोंडलकरने उडवला. आता मिस टाइम आहे. लॉंग ऑन पकडेल की लॉंग ऑफ पकडेल. जर्सी नंबर 9 नाही भाई. परत कॅच ड्रॉप झाले. कोंडलकरला दुसरं जीवनदान मिळते या ओव्हर मध्ये. अगोदर सचिनने सोडली आणि आता मुकेश. शेवटचा एक बॉल आहे या षटकातील. अगोदर लॉंग ऑफला सुटली, आता लॉंग ऑनला सुटली. कोंडलकरने मगाशी नशीब खाल्ले वाटतं नाश्त्यामध्ये. यॉर्करला अटेम्प्ट होता. मिडॉनला फिल्डर आहे, नाही घेतली. छान चांगला कॉल आहे शरद कडून. सो अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला. 25 धावा. आर ईगल्स विदाउट लॉस 25 आफ्टर सेकंड ओव्हर. ये इधर आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इंटरेस्टिंग असेल ही मॅच, कारण 12.50च्या करंट रनने सध्याचा धावफलक चाललेला आहे. म्हणजे 60 हा स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो. पण त्यासाठी ज्या पद्धतीनं शरद आणि सचिन खेळतात दोघेही. हे चेक चेक. 25 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत आपण पाहतोय. चला आता वेळ जास्त घेऊ नका प्लीज. थर्ड ओव्हर मध्ये आय थिंक विकास आलेले आहेत, जे लास्ट मॅच ओपन करत होते पॉवर गँग आर्मी साठी आणि आता गोलंदाजीसाठी येत असताना.
पॉवर प्ले एंड झाला. 25 रन्स आहेत आणि इकडून दोघंही खेळले. बेल्स पडले बघा. येस. चला चला विकास थर्ड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑन आहे, त्यासोबत मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लगे थोडंसं बॅकवर्ड आणि देन लॉंग ऑफला खाली ठेवून एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय त्यांनी आणि त्यासोबत बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये. पहिला बॉल फुल टॉस आहे. थर्ड मॅन आतमध्ये. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. बॅटर सेफ आहेत. फ्री टॉन आहे. धावा 2 येत आहेत. स्कोर 27 वरती आहे. चान्स भेटली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकास. फ्री टॉन आहे. सचिन कोंडलकर स्टेप आउट डाउन द ग्राउंड. लॉंग ऑफ ची बाउंड्री थोडी दूर आहे. एक्स्ट्रा कव्हरचा फील्डर आलाय तिकडे. कॅचने पकडले मार्टिनने आणि इकडे रनआउटला चान्स होती. एकच जा फ्रीट वरती आली आहे. सिंगल सोबत स्कोरचा आपण विचार केला तर टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28. पुढचा बॉल विकास. शरद मसूरकर साठी लॉफ केला. या क्रीडांगणाची सर्वात मोठी बाउंड्री आहे. लॉंग ऑन ने पकडले कॅच. शरदचा डाव संपला. 28 ला पहिला धक्का आर आर ईगल्सला. कॅश प्राइज आहे स्वागत जिनके द्वारा. येस, लीगल जे प्राइज असतील तेच आम्ही लावणार आहोत, हे लक्षात घ्या. हाँ वो इसीलिए तो पैसा है करके उड़ा रहा हूँ मैं. वैलिड वाला लगाता हूँ. 28 वो रोहन अब तक 28. अगली गेंद विकास फिर से एक बार परत एकदा. 28 रन डिफेंड कर गया. ये सब चीज है क्या बोलने की? मेरा नाम भी ले रहे हैं. थोडे अगोदर बॅट फिरले इकडे बॅटर कडून, त्यामुळे बॉल आणि बॅटचा संपर्कच होऊ शकला नाही. डॉट आलाय आणि टोटल स्कोर सध्या आपण पाहतो 28 वरती थांबलेला आहे. सो बॉल आणि बाकी 3 या षटकातील चांगली गोलंदाजी विकास करतात. या ओव्हरमध्ये विकेट काढली एक महत्वपूर्ण होती शरदची. पुन्हा एकदा बाउन्सर होता. चांगला फटका ऑन द टोस कट केला. बॅकफेट पॉइंट मधून येतोय चौकार. कोई 100 रुपया लगाया था. हैट्रिक पे 500 विकेट हैट्रिक पे 500 है. स्कोर सध्या 32. 32 रन अब तक हो चुके. पहिली विकेट. अगली गेंद. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड. समोरची बाउंड्री क्लिअर करणं थोडंसं कठीणच आहे. मार्टिनने चांगली कॅच पकडली. 1 विकेट. शंकरची विकेट आली. 32 ला 2. आर आर ईगल्स.
तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगले बॉलिंग विकास करत आहेत. 2 विकेट महत्वपूर्ण त्यांनी काढलेले आहेत. नवीन बॅटर अवधूत 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 पालव, कासार रिओ के धोनी. जर्सी नंबर 7 पाहिजे, 6 आहे. रिवासा टेम्प, वा चांगला पिक केला. अदरवाईज इकडे बॉल स्टंप वरती आला असता. चौकार आलाय. षटक संपन्न, 3 झाले. 36 धावा, 2 विकेट. आर आर. प्रचंड वारा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि जिकडे वारा तिकडेच मारा. बराच बाहेर ठेवला होता बॉल आणि तिकडेही त्या बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता, फार लांबून. इट्स अ वाईड. वाईड सोबत स्कोर आहे 37. 37. ऍक्शन रिप्ले. किती बाहेर निघालाय. चांगली ड्रिफ्ट बेल्ट आहे सूरजच्या बॉलला. पडल्यानंतर बॅकफुटला कट केला. पॉइंट थोडा लेट झाला. डायव्हिंग एफर्ट्स पाहिजे होते. डबलला चान्स घेतले सचिनने. मिळतात 2. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पहा. थोडे कॅज्युअल एफर्ट्स होते. बेसावध होते तिकडचे फिल्डर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. थोडा दूर बॉल. येस, अगोदर स्टार्ट आणि डाईव्ह जर लगावली असती कदाचित चान्स बनली असती. 2 धावा. पॉइंटला आपल्याला फिल्डर पाहायला मिळत आहेत. हरीश. धावा 39 आहेत. पहिला वाईड आला, देन डबल आली आहे. इकडे कदाचित अवधूत आणि सचिन मध्ये जी चर्चा आहे ती काय असेल, येणार षटक आपल्याला सांगून देईल. पुढचे 5 बॉल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मात्रे. ओहो, पडल्यानंतर बॉल हलकासा फिरलाय आणि थेट तो आपल्याला पाहायला मिळतो गेलाय विकेट किपर कडे. डॉट येतोय. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावा सध्या पाहायला मिळतात त्या 39. लॉफ केला. मिस टाइम आहे पण कॅप मध्ये बॉल आहे. फिल्डर डीप मधून येत आहेत. इनफिल्डचे चाललेत. कव्हरचा फिल्डर पोहोचलाय. शेवटी अडून थ्रो करतील. धावा किती तर त्या 3 आणि 3 धावांनी स्कोर मात्र आपण पाहतोय तो 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या मॅच मध्ये 60 फार लवकर चेस केला. चांगली बॅटिंग केली होती त्यांनी. सो इकडे आताही 60च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न असेल आणि प्रोजेक्टेड स्कोर देखील आपल्याला 60 दाखवत आहे. 12चं करंट 100 धावफलकावरती आतापर्यंत आहे आर आर ईगल्स कडून. मिड ऑफ लाट ठेवून एक्स्ट्रा कव्हरला आता बाहेर ठेवलंय. देन कव्हर्सला फिल्डर बाहेर आहेत. पॉइंट्स थर्ड मॅन. फाईन लेग आतमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं मिड विकेट आणि लॉंग ऑन साईडला. पुढचा बॉल मात्रे. अवधूत साठी. वेगाने टाकला थोडा क्विकर वन. लाईन मिस केली. फार शफल झाले होते. पिक करता आलं नाही. मागच्या ओव्हरमध्ये रिवर्स चांगला पिक केला होता. इकडे थेट गेला निघून बॉल. डॉट आलाय. दोन बॉल बाकी त्या षटकातील. ओहो, क्लीन बोल्ड. स्टेप आउट झाले. सो वेगाने बॉल आला आणि थेट आला या स्टॅनवरती. बाद.
या बॉलवरती जर विकेट आली तर स्वागत यांच्याकडून मिळतील 100 रुपये. ऑलरेडी विकेट ॲटिकला त्याने 500 लावले होते, पण फक्त एकच बॉल बाकी आता. भाई जितना लिमिट है उतना लगाने का ना भाई 100 रुपया. हाँ हाँ 100 रुपये में हाफ तंदूरी खा ले. 100 रुपया सीधा फोन पे ट्रांसफर. भेटला का कॅन? पानी दे शेट्टी. अच्छा है ना गूगल नहीं. भरून आणायचं खालीच आहे. गूगल अच्छा नहीं लगता. चला सुराचा शेवटचा बॉल आहे. 42 धावा आहेत आणि 3 विकेट आपण पाहतोय. लास्ट बॉल बाकी. एक ही विकेट. शेवटचा बॉल आणि या बॉलवरती विकेट आली तर स्वागत जी इनके द्वारा 100 रुपये का इनाम. नए बल्लेबाज निखिल. जो शॉटला चेक करत असताना बॅटर पाहायला मिळाले. सो शेवटचा डॉट आला. 4 षटकांचा खेळ संपला. 42 धावा 3 विकेट. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. कम ऑन. अभिषेक पाठक. फुल टॉस आहे. लॉफ्ट केलाय. गॅप मध्ये चाललाय. मिड विकेटला आणि सीमा पार चौकार. चौकाराला पहिल्याच बॉलवरती आणि धावा सध्या पोहोचल्यात 46 धावा. चांगला कट केला. पॉइंटने केले मिस्टेक. नाही थांबणार. बॉल चाललाय आणि आलाय चौकार. Casario Premier League, yeah! Power Gang Terminator, we are coming in hot. Guns and Avengers gonna give it all we got. Our Eagle Rising Star, ready for the fight. Scientry Commando, like the stadium upright. CRPL, CRPL, दुसरा चौकार. बॉल बोलो कर बॉल. 14 बॉल मध्ये आतापर्यंत 22. जास्त बाहेर आहे. व्हाईटचा सिग्नल आला आणि 50 धावा. 51 धावा आता धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं बॅटिंग केले. 15 बॉल 26 बनवल्या सचिन कोंडलकरने 2 जीवनदानानंतर. चांगल्या फिनिश अपेक्षा आहे. उडवलाय सध्या बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर खाली बॉलच्या तोल धरलाय. जजमेंट चांगलं होतं बट कॅच ड्रॉप झाली इकडे. धावाला 2 धावसंख्या आपण पाहतोय पुढे. 53. तिसरं जीवनदान मिळते कोंडलकरला. तिसरी कॅच सुटली त्यांची. 3 बॉल आणि बाकी आहेत. पुढचा बॉल ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला बॉल चालला. मार्टिन डीप मध्ये. डबलला चान्स तर जरूर आपल्याला पाहायला मिळते.
2 धावा सहजरित्या आपण पाहतोय. 2चा सोबत आपण स्कोरचा विचार केला तर 55 स्टील 2 टू गो. लुझर रिओ रायझिंग स्टार आणि ॲव्हेंजर्स. फटका तर फसलेला आहे पण एक्स्ट्रा कव्हरला दोन्ही फिल्ड थोडे लांब राहिलेत. इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेप साइड लाईन. स्टंपला हिट केलंय तिकडे, तुडवलाय. अगोदरच्या क्रिकेटमध्ये हाच डेड बॉल असायचा पण सध्या असं नाही, हा नो बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॉलर आला, येस उजवा पाय एक्झॅक्ट त्या स्टंपला ब्रश करत असताना. धावा बनलेल्या आहेत 58. फ्री टॉन आहे. 60 धावफलकावरती लागणार होत्या. 12चं करण रन होतं आणि त्याच दिशेने वाटचाल सध्या बॅटिंग साइड करते ईगल्स. फ्रीट वरती मात्र काही धाव आले नाही. वाह, चांगला चेंडू आत येणारा वेगाने डॉट आला. तो उजवा पाय त्यांचा फार जवळून जातोय स्टंपचा, हवेत आहेत. कारण ज्या पद्धतीने त्यांचा बॉलला रिलीज करत असतानाची बॉलिंग ऍक्शन, आताही पहा थोडा वाचलाय स्टंप. क्रॉस होत आहे थोडेसे ते. ऑफ स्टंपचा बाहेर, इकडे वाईड आहे. स्कोर सध्या आपण पाहतोय 59. 59 धावा धावफलकावरती आहेत. एक्स्ट्रा इस ओवर में 2 वाइड 2 नो बॉल, 1 विकेट. बट वही होता ना 10 बॉल पीछे. आउटसाइड एज आहे. बॉल चालला शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. फील्डर थोडे उशिराने कोंडलकर. विकेट येणार आहे. 60 ला 4 डाव संपला पहिला. आर ईगल्सचा 61चं टार्गेट आहे. पॉवर गँग आर्मी चेस करायच्यात 61 धावा या टॉस ॲव्हेंजर्स आणि रिओ रायझिंग स्टार्स मध्ये. स्वप्नील आणि रवी मिश्रा. सुनील या लवकर या. टॉस रेडी या दोन्ही कॅप्टन. चलो प्रेम जी के शुभ हाथों से हम टॉस करेंगे अगले मुकाबले का. मैच बिटवीन एवेंजर्स एंड रियो राइजिंग स्टार्स. चलो खाना आया है स्टेज के लेफ्ट साइड में. ब्रेक नहीं है, जिनका ब्रेक है वो खा लीजिए. मैच कंटिन्यू रहेंगे. टॉस थोडा डिले आहे, 1 ओव्हर नंतर आपण करूया. 61चा टार्गेट.
दुसरा दिवस आणि मॅच नंबर 3 ला आपण सुरुवात केलेली आहे. पहिली इनिंग संपली आहे आणि जिकडे बॅटिंग करत असताना 60 धावा RR ईगल्स यांनी उभारल्यात. टार्गेट या मॅच मध्ये 61 आहे. सूरज मात्रे आणि सचिन पाटील ही जोडी आघाडीला आली आहे. पॉवर गँग आर्मी त्यांना बनवायचा त्या मॅच मध्ये 61 धावा. अव्हेंजर्स आणि रिओ रायझिंग स्टार रेडी राहा आपण टॉस साठी. यानंतरचा सामना तुमचा मित्रांनो. आणि ज्यांना ज्यांना जेवायचं आहे त्यांना विनंती आहे, स्टेजच्या लेफ्ट साईडला जेवणाचे काउंटर्स रेडी आहेत. सुरुवात झालेली आहे. पहिली बोवणी आपल्या डिस्क जॉकीने केलेली आहे. स्वप्नील भाऊ फक्त टॉस साठी या. आलात आपण, स्वागत आहे आपलं पुन्हा. अंपायरचा सिग्नल. मॅच लावते सुरुवात. पहिल्या षटकामध्ये सुधीर पाव प्ले ऑन साइड बॅकवर्ड स्क्वेअर लेग ऑफ साइड बॅकवर्ड पॉइंट. सध्याचं फील्ड पोझिशन. पहिला बॉल. सामन्याला सुरुवात. 61 चा चेस कट केलाय पण मागे कवा पॉइंटला फिल्डर फारच वेगाने आले. एक धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि सिंगल सोबत स्कोरचा विचार केला तर टोटल सध्या खातं उघडलं. एक धाव. 61 चा चेस. प्रिव्हियस मॅच मध्ये दोघांनी चांगली बॅटिंग केली होती. बॉलर्स बॅक. स्टॉप केलाय. धाव भेटणार नाही. डॉट बॉल. फॉलो थ्रो मध्येच तिकडे बॉलला अडवण्यात आलेला आहे. सचिनला येस लॉंग ऑफला जरी षटकार आताही आला, एक जरी आला तरी 250. टोला लागला हवे त्या बॉल पकडले कॅसिउद्दीनने. फलंदाज बाद. वेळ आपल्याकडे. टॉस करूयात आपण. दोन्ही कॅप्टन माझ्या सोबत आहेत आणि प्रसिद्ध भाऊया आपल्या सोबत टॉस केला जाईल. मॅच बिटवीन अव्हेंजर्स अँड रिओ रायझिंग स्टार्स. पहिला सामना गमावला त्यामुळे ही मॅच डू ऑर डाय. कॉल असेल अव्हेंजर्सच्या कॅप्टनचा. टेल्स इज अ कॉल अँड इट्स अ टेल. टॉस जिंकला अव्हेंजर्सच्या कॅप्टनने. थँक्यू. प्रेमची आपण पुन्हा एकदा असं नसतं वा. या कॅप्टन या. कॅप्टन बाईट कंपल्सरी आहे. टॉस जिंकला. काय डिसिजन? आम्ही बॉलिंग करू. काय चुकलं होतं पहिल्या मॅच मध्ये की परास्त व्हावं लागलं? ॲक्च्युली स्कोअर वगैरे आम्ही चांगला टाकला होता. 74 रन्स भरपूर होते 6 ओव्हरच्या मानाने. बॉलिंगमध्ये थोडी आमची मिस्टेक झाली आणि मी पण थोडा लेट आलो बॉलिंगला आणि आम्हाला जी शरदची मेन विकेट हवी होती ती मिळाली नाही लवकर. त्याच्यामुळे थोडा आमची गडबड झाली. काय वाटतं रायझिंग स्टार्स अगेन्स्ट कशी असेल रणनीती आणि काय करावं लागणार आहे एक्स्ट्रा की या मॅच मध्ये तुमचा मग विजय होईल? आम्ही ते ज्या चुका आम्ही मागच्या मॅचला केला त्या आम्ही या मॅचमध्ये न करण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी रनमध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. एक आकडा की तितकं चेस करत असताना कम्फर्टेबल असाल? एक माझ्या मते 45-50चा स्कोअर 5 ओव्हरच्या मानाने जास्त होतो, तर ॲटलिस्ट तितका चेस करू शकतो. जर 60-70 झाले की मग तो थोडा डिफिकल्ट होतो. शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. नाही, टॉस गमावलं जरी असलं तरी आम्हाला पहिली बॅटिंगच करायची होती. जसं ऑपोनंट टीमच्या कॅप्टनने म्हटलं की 45-50 पर्यंत जर थांबवलं तर कम्फर्टेबल असू, पण त्यानंतर तुम्ही देखील तो प्रयत्न कराल की पुढे आपल्याला जायचं. यस, विकेट तर आले मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट सूरजची आली. बॅटिंग करायची आहे. कोणा बॅटर्स कडून जास्त अपेक्षा आहेत की हा जर खेळला तर आम्ही 80-90 देखील बनवू शकतो असं वाटतं तुम्हाला? माझ्या टीममध्ये 2 प्लेयर आहेत, निलेश आणि दीपक. ते दोघे जर 4-5 ओव्हरपर्यंत खेळले तर जरा स्कोअर चांगला होऊ शकतो. येस. पहिल्या मॅचमध्ये तुम्हाला विचारेन की काय झालं, काय चुकलं की तुम्ही तिथून असं वाटलं तुम्हाला की इकडून आता आपली मॅच गेली? ॲक्च्युली मॅच गेलीच नव्हती आमची. शेवटच्या ओव्हरपर्यंत चांगलीच रंगली होती. फक्त सेकंड लास्ट ओव्हरला एक 6 पडला म्हणून जरा लास्टच्या ओव्हरला स्कोअर कमी झाला. पण आमची जी समोर टीम होती ती ॲक्च्युली फायनल विनर टीम आहे.
ओके येस येस सूरजची टीम आय थिंक. सो आता सूरजची विकेट गेली आहे. थँक्यू. टॉस बॉक्स मधून इतकंच टॉस जिंकलाय तो अव्हेंजर्सच्या कॅप्टनने रिओ रायझिंग स्टार्सच्या अगेन्स्ट आणि त्यांनी घेतली आहे फिल्डिंग. नेक्स्ट मॅच बॅक टू कॉम्बॉक्स. या जाऊयात आपण येस येस येस. पुन्हा एकदा सांगेन जेवणाला सुरुवात झाली आहे मित्रांनो. लंच की शुरुआत हो चुकी है. काउंटर्स रेडी है. आइए और खाने का लुत्फ उठाइए. स्टेज के लेफ्ट साइड. येस येस येस. आज आपण काउंटर्स या बाजूलाच लावलेले आहेत. 2 for 2 भाई. टॉस के दौरान बहुत कुछ हुआ है. टेस्ट मैच की फील इस गेंद में थी और एक बिंदी गेंद. इसी के साथ पहले ओवर का खेल का समापन. क्या ओवर डाले सुधीर ने. ये गेंद देखो अंदर आती हुई लेंथ बॉल थी. हल्की राइज हुई और तेट सीधी विकेट कीपर के दस्तानों में. पहले ओवर का खेल का समापन. 2 for 2. 2 पे 2. Rio Premier League title song. 2 for 2. सेकेंड ओवर में जर्सी नंबर 7 शरद. 24 बॉल आणि 59 धावांची गरज आहे. विकेट किपरने स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले बॉलरला. मार्टिन खेळला, विकास खेळला, दोघे पार्टनरशिप जर करतात तर मॅच बनू शकते. असं नाही. सचिन आणि जरूर सूरजच्या विकेट आलेल्या आहेत. खेचून मारला. वा टायमिंग ताकद न जाक. इकडे इकडे आता आठला 3 सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. यष्टीरक्षक सुधीर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. पण काय बॉलिंग केली. आता नवीन बॅटर अंकुर आलेत. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त तो षटकार ठोकला होता 4th ओव्हर मध्ये. तिकडून मॅचला खेचलं होतं अंकुरने. आणि आताही तोच आपल्याला पाहायला मिळतो. आणि या बॅटिंग ऑर्डर मध्ये सूरज, सचिन आणि देन मार्टिन तिघे पॅवेल मध्ये आता. विकास सोबत अंकुर. पुढचा बॉल शरद मसूरकर. फ्रंट फुटला ड्राईव्ह करायला गेले होते. बट बॉल ज्या पद्धतीने बॅट आणि पायाचा मधून गेला. ऍक्शन रिप्ले राऊंड विकेटने आले. येस बॉल बाहेर जाणाऱ्या आउट कटर साठी फिरली होती बॅट. पण बॉल थोडासा सरळ गेला. सीमा व्यवस्थित संपर्क इकडे नाही. स्लॉक स्वीपला गेले होते. बॉल चालला लॉंग ऑन कडे. फिल्डर इनफिल्ड येत आहेत. थ्रो करतील. धावा 2.
आणि 2 सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 10. षटक दुसऱ्या प्रगतीपथावर आहे. या रनचेस मध्ये थोडे मागे आहेत. पॉवर प्ले स्टार्ट भेटला नाही, 3 विकेट गेलेले आहेत. मी म्हणेन पारड वजनदार आणि पॉवर प्ले फिल्डिंग साइड कडे. टॉप एज आहे, मिड ऑफ आत आहे, अंकुर जातील बाहेर. चांगली कॅच, 10-4. पॉवर गँग आर्मी समोर दाखवतात सध्या बॉलर्स पॉवर. नाजूक परिस्थिती आहे या मॅच मध्ये. बॅटिंग साइडची स्टार्ट भेटला नाही. टॉप ऑर्डरचे 4 बॅटर पॅव्हलियन मध्ये. लेफ्टी बॅटर नवीन शंकर बुचडे. 19 बॉल आणि या मॅच मध्ये चेस करायचे अजूनही 51. 51. हवेत तर होता बॉल. स्क्वेअर लेगला टर्न केलं बॉलला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. डबलला चान्स घेतली आहे. धावा 2 मिळतील आणि अशा पद्धतीने पॉवर प्ले एंड होतो. 2 षटकांचा खेळ संपला. 12-4. पॉवर गँग आर्मी 12 for 4. या दरम्यान ज्यांचं नुकतंच या स्पर्धेमध्ये आगमन होतं, निळजेचे माजी सरपंच आदरणीय निवृत्तीजी पाटील साहेब आणि त्याचबरोबरीने नामवंत क्रिकेटर घेसरचे आनंददादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन होतं. स्वागत आहे आपलं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माजी सरपंच नियोजक आदरणीय निवृत्ती पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये टी शर्ट देखील आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे आणि एक लेजंड प्लेयर घेसरचे आपले आनंददादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही मान्यवरांचं कासारेव प्रीमियर लीग 2026च्या पहिल्या पर्वामध्ये आपण करूयात सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. अठरा बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. 12-4 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. 18 बॉल 49. शॉर्ट बॉल हुक केलाय. फाईन लेग आत आहे. थ्रो करायला पाहिजे होता. इव्हन मी म्हणेन डायरेक्ट हिटला चान्स घ्यायला पाहिजे होती. 4 आलेत. विकेट ऑलरेडी 2-3 विकेट आले म्हणजे मॅचच संपेल इकडून. त्यामुळे विकेटला जायला पाहिजे. 17 बॉल 48 धावांची गरज आहे. येस, नो डाऊट की 15 इकडे स्क्वॉड आहे 15चा प्रत्येकाकडे. पण त्यासोबत जर तुमच्याकडे 15 बॅटर्स थोडी आहेत. ऑलरेडी 4 बॅटर्स गेलेत. विकास आणि शंकर लॉफ्ट करायला गेले होते. बॉल थोडा खाली राहिला, बॅटवरती आला नाही व्यवस्थित. डॉट येतोय. डॉट बॉल टोचणार आहेत कारण 16 चेंडू आणि 48 बनवायच्या आहेत. त्या सहसा अशा बनणार नाही. सिंगल डबल नाही बनणार नाही. तुम्हाला अटॅक करावाच लागणार आहे. मोठ्या फटक्यांमध्ये चौकार षटकारांचे व्यापारी बिझनेसमॅन बनावं लागेल तर बनेल. शॉर्ट बॉल सुपर्ब. रायझिंग अँड सरप्राइझिंग ऍक्शन रिप्ले पा. हाईट फॅक्टर तुम्हाला बेनिफिट देतं. शोल्डरचा फार चांगला वापर करतोय बॉलर जेव्हा ते रिलीज पॉइंटला येत आहेत. पुन्हा एकदा पहा त्यांची बॉलिंग ऍक्शन. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज शंकर साठी 15 बॉल मध्ये 48 पाहिजे. लॅप स्वीप फाईन लेगला बीट केलंय. मागून येतात फिल्डर. चांगली फिल्डिंग आहे. दोन धावा. 2 ने स्कोर सध्या पुढे 15 धावा धावफलकावरती आहेत. बॉल उरल्या मॅच मधले 14 बॉल 46 धावांची गरज आहे. थोडंसं लांब आता हे समीकरण कठीण होत चाललंय. त्याचं कारण आहे
की स्टार्ट भेटला नाही, विकेट चाललेल्या आहेत. आताही त्या धावा वेगाने येत नाहीयेत. बॅटचा चेहरा उघडला, एक्स्ट्रा कव्हर आत आहे पण कॅच नाही पकडता आली. प्रयत्न चांगला केला होता त्यांनी. थ्रो येतोय वेगाने पण धावा देखील आपल्याला 2 पाहायला मिळतात. 2ने स्कोर पोहोचल्या पुढे 17-17 वरती. 13 बॉल मध्ये बनवायचा 44 धावा. 13 चेंडू 44 ची गरज या मॅच मध्ये. थोडी वन साइडेड चालली मॅच, त्याचं कारण आहे संघर्ष हवा तसा पाहायला मिळत नाही. आणि आमचे किशोर भाऊ यांच्याकडून 10 लिटर ताक कालही आला होता आणि आजही आलाय. स्वागत आहे तुमचं किशोर भाऊ आणि मनापासून आभार. कारण या रगरगत्या उन्हामध्ये ताक प्रत्येकाने पाहायला पाहिजे, शरीरासाठी थंडावा. सो ओव्हरऑल आता इकडे 3 षटकं संपली. 21 ला 4 बॉल बाकी आहेत. 12 बॉल 40 धावांची गरज. The Rio Premier League, yeah! Power Gang Terminator, we are coming in hot. Guns and Avengers gonna give it all we got. थँक्यू डीजे, थँक्यू. अतिथींची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि सन्मान. येस, सन्मान आपण लगेचच करणार आहोत. मी प्रशीलदादा जाधव यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच आदरणीय निवृत्ती पाटील साहेब यांचा आपण या कासारियो प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये दादांची उपस्थिती आपण पाहत आहात आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण करूया. ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला टी शर्ट देखील स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. या आनंददादा पाटील लेजंड प्लेअर, याच गेसर गावाचं नाव ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार मोठं केलं. ॲज अ लीडर, ॲज अ कॅप्टन, ॲज अ फ्रंट लाईन बॉलर म्हणून नेहमीच त्यांना बघितलं. आणि आताही 40चं क्रिकेट रेग्युलर मध्ये. वा, पुन्हा कमबॅक झालंय. टायगर अभी भी जिंदा आहे. सो आनंददादा पाटील यांचे मनापासून आभार आणि पुन्हा एकदा विनंती आहे दादांना की आपण असं नसतं वा. थँक्यू सो मच. या स्पर्धेची शोभा वाढवली कासारियो फॅमिलीद्वारे आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि धावा बनलेल्या आहेत त्या 27 धावा झालेल्या आहेत सध्या. 61चा चेस आहे. म्हणजे या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर बॉल बाकी अजूनही बॉल चाला गॅप मध्ये. नो चान्स फॉर एनी फिल्डर. 1-4. Come on, DJ. तीस रनों की जरूरत है. महज 2 गेंदों में 10 रन बन चुके हैं. मुकाबले में फिर से एक बार पलटवार होता हुआ पावर गैंग आर्मी का बल्लेबाज विकास के द्वारा. लॉन्ग ऑफ रखा है. ऑन साइड में देखा जाए तो लॉन्ग ऑन है, काउ कॉर्नर है, मिड विकेट है, बैकवर्ड स्क्वायर लगे. फिर से एक बार गेंदबाज तैयार. निखिल उड़ा है इस बार भी. वाइडिश लॉन्ग ऑन. पहला टिप्पा और गेंद सीमा पार और एक 4. Casario Premier League, yeah! Power Gang Terminator, we are coming in hot. Guns and Avengers gonna give it all we got. RR Eagle Rising Star, ready for the fight. Scientry Commando, like the stadium up bright. CRPL. चांगला फटका आला. मागच्या 3 बॉल मध्ये विकास कडून झकास बॅटिंग झाली आहे. एक षटकार आला, 2 चौकार आले, धावा बनलेल्या आहेत सध्या 35. आणि या मॅच मध्ये अजूनही 36 धावांची आय थिंक गरज आहे. नाही त्यापेक्षा कमी आहेत. 26 9 बॉल आणि 26 धावा. मॅच ऑन. आताही जर मोठे फटके आले इकडून विकास कडून तर मॅच मध्ये अजून वेगाने कमबॅक असेल पॉवर गँग आर्मी. 5 बॉल मध्ये 15 बनवल्यात विकासने. पुढचा बॉल बॅकफुटला कट केलाय. आता बॉल जाईल कव्हर पॉइंट मधून सीमा पार. सलगचा 3रा चौकार. जबरदस्त आता इकडे चौकार. 3 आले, एक षटकार आलाय. 4 बॉल 18 बनलेले आहेत. मॅच मध्ये कमबॅक झालंय. धावा 39 आहेत. 8 बॉल 22 धावा.
बॉलर रेडी निखिल वन्स अगेन स्टेप आउट चांगला बॉल ऑफस्टमच्या थोडा बाहेर ठेवला वाईड ऑफ ऑफस्टम फुल लेंथ आणि थोडे लांब राहिले लेग स्टम्पला स्टेप आउट झाले होते बॅटर विकास 7 बॉल 22 पाहिजे इकडे मोठा फटका पाहिजे 16 राहिला 18 राहिला चान्स घेऊ शकतात लास्ट ओव्हर मध्ये 20 पेक्षा जास्त राहिला तर किमान इकडे तुम्हाला 4 मोठे फटके मारावे लागतील मग ऑफस्टमचा बाहेरचा बॉल इट्स अ वाईड फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साडी अंपायर अंपायर शफल वाईट थोडी शफल आहे का बघ कसं शफलला पुढची तरी बी वाईड आहे ना तरी बी वाईड रिव्ह्यू अनसक्सेसफुल इट्स अ वाईट बॉल शफल झाले तरीही वाईड आहे काय टेन्शन घेऊ नका 7 बॉल 21 मॅच ऑन आहे बॉल तयार उडवलाय ऑन दी राइट्स वा भाई वा विकास या ओव्हर मध्ये खरपूस समाचार घेतलाय धावा 46 झाल्या बॉल बाकी शेवटचे 6 आणि धावा पाहिजे त्या 15 6 बॉल 15 Premier League, yeah! Power Gang Terminator, we are coming in hot. Guns and Avengers gonna give it all we got. RR Eagle rising star, ready for the fight. Scientry Commando, light the stadium up bright. CRPL, 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 let's go! लास्ट ओव्हर मध्ये विकासने क्लास बॅटिंग केली आहे 8 बॉल 25 6 बॉल शंकर देखील झाला नॉट आउट आहेत वेल सेट बॅटर आहेत दोघे 6 मध्ये 15 माग नाही आहेत पहिल्या 2-3 बॉल वरती एका दुसरा मोठा फटका आला मॅच घेऊन जाऊ शकतो विकास शंकर पॉवर गँग आर्मी साठी यस अंपायर जुना बॉल ओके ओके दोन्ही गेले ते आहे ना जुना बॉल तुमच्याकडे मॅच बॉल कोण गेलाच नाही मागे काय माहित मॅच बॉल दिलाय ना थिंक मागे नाही दिला का CRPL ग्रामीणचे बघता आता एक इंटरेस्ट माझा उपवास ताकवच काम करतो बघ ना तू तुझ्यासाठी कलिंगड बी आले अरे बाबा एक नंबर काम आहे आज माझ्या इथे खिचडी आहे रताली है स्वीट पोटैटो 6 में 15 की जरूरत है मुकाबले में पलटवार तो हो चुका है विकास ने क्या झकास बल्लेबाजी की पिछले ओवर में जो टूट पड़े थे और इसी के कारण इस मुकाबले में फिर से एक बार ऑन ट्रैक आती हुई गाड़ी पावर गैंग आर्मी की क्या पावर दिखाई विकास ने बॉस सो अभी 6 गेंदों में 15 की जरूरत है लेफ्टी शंकर स्ट्राइकिंग एंड पर और गेंदबाज सुधीर आते हुए माफ कीजिए अवधूत आते हुए अवधूत आते हुए 6 में 15 पहली गेंद उड़ाया तो है लॉन्ग ऑफ में लेकिन स्टार्ट नहीं लिया फील्डर कैच तक नहीं पहुंचे और बल्लेबाजों ने तब तक 2 रन तो लिए थर्ड की भी कोशिश थी लेकिन नॉन स्ट्राइकिंग एंड पर रहे विकास ने नकार दिया है 2 के साथ रन संख्या में बढ़ोतरी कुल मिला के 48 तो बन चुके हैं और 5 में 13 चाहिए क्या लगता है स्वागत जी बनेंगे लेफ्टी है विकास ने भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है दोनों ही
सेट बैटर है लेकिन सामने खेल रहे हैं, मैं कहूंगा ये गलत कर रहे हैं। लॉन्ग ऑफ मौजूद, कैच ड्रॉप। अभी 3 भी बन सकते हैं, अभी 3 भी बन सकते हैं, अभी 3 भी बन सकते हैं। और ये क्या, टीवी एम्पायर की मदद, सॉफ्ट सिग्नल आउट एम्पायर का। देखते एक्शन रिप्ले में क्या हुआ है इस बार। टीव्ही अंपायरचा सिग्नल, बॅटर आउट, फलंदाज बाद। 2+ विकेट, यस 2 रन मिल चुके, कुल मिला के रन संख्या अब तक 50। सो 4 गेंदों में चाहिए अब भी 11। माझा दे पे कोण दुसरा घे, दे पे कोण, दे दुसरा घे। बॉल बाकी अभी 4, 4 बॉल मध्ये 11। फुल लेंथ बट डाऊन द लेग आलाय, वाईड आलाय, धावा बनलेल्या त्या 51, म्हणजे 4 बॉल मध्ये अजूनही 10 पाहिजेत। 4 मध्ये 10। समोर ड्राइव्ह केला, लॉंग ऑफला चालला बॉल, डीप मधून येतोय शरद, 2 धावा, 2 तर भेटलेल्या आहेत, म्हणजे आता 3 मध्ये 8 राहिल्यात। एक मोठा फटका पाहिजे, 2 चौकारी चालतील, एक षटकार डबलही चालेल। मागचं षटक थोडं मागडच राहिलं आणि तिकडून त्यामुळे मॅच मध्ये कमबॅक झालं। विकासने जी बॅटिंग केली आणि आता तो उभा आहे आणि नो डाऊट इकडे जर बॅटिंग साइडने मॅच जिंकली तर प्लेअर ऑफ द मॅच विकासच असेल। 3 बॉल 8 पाहिजेत, मॅच अजूनही संपली नाही, कुठेही जाऊ नका, कमबॅक अवधूत देखील करू शकतो। अक्रॉस द लाईन बॉल सध्या चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला फिल्डर उपस्थित होते, डबलला चान्स घेतले नाही, व्यवस्थित संपर्क झाला नाही, मिडल झालं असतं तर कदाचित स्क्वेअर लेगची गॅप देखील आहे, बॉल तिकडे जाऊ शकत होता। 2 बॉल 8, आता प्रत्येक बॉल वरती धाव पाहिजेच, मिनिमम 2 आल्यास पाहिजेत, कंपल्सरी चेसिंग आहे। 2 बॉल 8 तयार, अवधूत ओव्हर द विकेट येत आहेत समोरून, फुल टॉस स्विंग केला आणि बॉल सीमा पार, सीमा पार आलाय षटकार,
आता एक बॉल दोनची मॅच. व्हॉट अ मॅच. दसचा फटका आला. फुल टॉसला ऑन साइडला टर्न केलाय. मॅच ऑन झाली आहे षटकाराने. आता सामना एक बॉल दोनचा आहे. थर्ड मॅन मागे. कंपल्सरी चेसिंग. हा हा कंपल्सरी. दोन धावा तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत. एका धाव्याने जमणार नाही. अवधूत तयार. विकास तयार. पॉवर गँग की मग आर ईगल्स. ग्लान्स केलाय. बॉल मिसफील्ड आलाय चौकार. आणि थेट सेकंड क्वालिफायर मध्ये पोहोचलेत पॉवर गँग आर्मी. काय बॅटिंग केले विकास. झकास. विकास इज द मॅन ऑफ द मॅच. तोंडातला घास काढून घेतला अक्षरशः विकासने. क्लास बॅटिंग. छा गए विकास. 37 धावा नॉट आउट अवघ्या 12 बॉल मध्ये. 308 स्ट्राइक रेट. 3 षटकार 4 चौकार. विकास सुहाग मॅन ऑफ द मॅच.